उंबरठा चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही चांदमाताला हा शब्द ऐकतोय. असा एकदम रिकॉल नॉस्टॅल्जिया सगळी फिलिंग आहे त्या दोन शब्दांमध्ये. तुला हा शब्द सुचला कसा, काय सांग? ह्याचं सगळं श्रेय खरं तर निलेश मोहरेला जातं. कारण आम्हाला ही सिच्युएशन सांगितल्यानंतर आम्ही आपापल्या परीने विचार करत होतो आणि त्याचा मला एक दिवस फोन आला की मातलाचा अर्थ काय. मी त्याला म्हटलं उफाळून येणं, अनिवार होणं किंवा उधाणणं. मला आपल्या सिच्युएशनला चांद मातला ही फ्रेज कशी वाटते तुला? म्हटलं करेक्ट आहे, परफेक्ट आहे, इनफॅक्ट इट्स ब्युटिफुल. मला मग ओके, ह्या कॅचलाईनवरती आपण हे गाणं बांधूया. सो खरं तर ही फ्रेज मला सुचण्यापेक्षा मी म्हणे निलेशला सुचली. तुमच्या दोघांची जोडी सुपर आहे आणि तुम्ही लिहिता ते फार छान लिहितास. तर डेफिनेटली ह्या चित्रपटामध्ये जे गाण्यामध्ये फुंकर वारे हे सगळे शब्द आहेत आणि हे आहेत ते तू कसे निर्माण करतेस हे तुझ्या डोक्यातली कल्पना आहे. पण अर्थात हे गाणं लिहिताना जसं म्हणाली एक थिन लाईन बिटवीन बिंग एक्झॉटिक आणि नॉट बिंग वल्गर अशी ती लाईन होती. ती कशी मेंटेन केली? एकतर मी म्हटलं म्हणजे आता वैशाली म्हणाल तसं की तिने काहीतरी आधी लिहून ठेवलं असणार तर ते ना प्रत्येक वेळेस एक नवीन इन्व्हिटेशन असतं की दर इज ऑलवेज न्यू रिझन हे गाणं का लिहिलं जावं. सो ते रिझन जितकं पोएटिक, ते रिझन जितकं अट्रॅक्टिव्ह तितकं ते गाणं तसं तसं खुमासदार होत जातं. त्याच द रिझन मी कधी आधी लिहून ठेवत नाही कारण का मला ते स्टॉक करणं जमत नाही कधी. आणि दुसरं असं की आपण बदलत जातो प्रत्येक दिवशी, आपण आपले नवीन होत जातो. तसे झाला तरच तुम्ही आर्टिस्ट म्हणून टिकू शकता. सो प्रत्येक दिवशी जर आपण बदलत जातो तर मग काल जे लिहिलं ते आज का, त्याच्याहीमुळे हे तू जे म्हणालीस की ती लाईन कशी मेंटेन करतो आपण, तर एकतर मी म्हटलं तसं की मराठीत खूप रोमॅन्टिक गाणी होत असतात. प्रत्येक फिल्ममध्ये गाणं असतं. पण अशा प्रकारचं पॅशनेट गाणं, अशा प्रकारचं सिडक्शनवालं इरोटिक गाणं कमी होतात. आणि आपण म्हणजे तर मी नेहमी गाणी ऐकते जी काही होतात ती हिंदीमधली, मराठीमधली किंवा इतर इंग्लिशमधली पाहते, वाचते. सो मला कुठेतरी मी असं म्हणेन की ते कळतं जाणवतं की इथे लेवल क्रॉस होते आणि इथपर्यंत आलं की लेवल क्रॉस होत नाही. आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला वाईट काय हेही कळलेलं असतं, पाहिलेलं असतं आणि चांगलं काय हेही अनुभवलेलं असतं. सो आपल्यावर हे सगळं आपण म्हणजे बिंग रायटर, लेखक, गीतकार नेहमी जे जे पाहतो, वाचतो, अनुभवतो ते सगळं साठवून ठेवतो आणि जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा तो त्या सगळ्याचा निचोड त्या कामामध्ये उतरवतो. म्हणून ती वेळ तशी आली ह्या गाण्याच्या वेळेस की ह्याच्या आधी जे पाहिलं होतं की हां हे ना थोडं जास्त झालं, हे थोडं कमी झालं, हे कसलं परफेक्ट आहे, हे सगळं पाहून ठेवलं होतं. ते बाहेर काढायची आणि स्वतःला त्याच्यात प्रूव्ह करायची वेळ आत्ता आली आणि म्हणून ते प्रॉब्ली ह्या लेवलला आलं.